नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघूया बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं एस आर टी ही शेती हे तंत्रज्ञान आपण काय आहे. तर या बाबतीमध्ये थोडंसं आपण समजून घेऊ. काही लोकांना असं वाटतं एस-आर-टी विना नांगरणीची शेती, शून्य मशागत शेती ही काय भानगड आहे. बिना नांगरणीचं शेती होईल कशी, आपण त्यात जर पाळ्या मारल्याच नाही तर शेती होईल कशी, असा हा बऱ्याच लोकांचा समज होता. तर त्यासाठी आपण आज खास बनवतो ही व्हिडिओ. तर सुरुवातीला आपल्याला ट्रॅक्टरच्या किंवा बैलाच्या सहाय्याने आपल्याला आपल्या शेतामध्ये पूर्ण मेहनत करून घ्यायची. जसं नांगर, रोट्या, कुळवणी काय असेल ती पहिल्या वर्षी आपण पूर्ण करायची. म्हणजे पूर्ण मेहनत केल्याच्या नंतर आपण 4.5 फुटाचे बेड बनवायचे. 4.5 फुटाचे बेड, तर ती नाली आणि ही नाली जर असं धरलं तर त्या नालीचं सेंटर ते ह्या नालीचं सेंटर 4.5 फूट येतं आणि मधला जो टाप येतो वरती तो टाप साधारण 3-3.25 फुटापर्यंतचा येतो. अशा पद्धतीचे आपण एकदा बेड तयार करून घ्यायचे. आणि ते बेड तयार करत असताना आपल्याला त्यामध्ये काय शेणखत वगैरे काय घालायचे असेल, रासायनिक खत, ते घालून घ्यायचं. त्यानंतर ते बेड तयार झाले की त्या बेडवर आपण जे पीक घेतो ते टोकन यंत्राच्या सहाय्याने त्याच्यावर टोकननी करतो. मग त्यामध्ये तुम्ही कुठलेही पीक घ्या. समजा तुम्ही अद्रकही लावू शकता त्या बेडवरती, कापूस, मका, सोयाबीन, तूर, असे अनेक प्रकारची पिकं तुम्ही त्या बेडवरती घेऊ शकता. आता प्रश्न असा येतो की मी कापूस आणि मका आणि अद्रक हे 2-3 पिकं करत असताना मी ह्याच पिकावरचे तुम्हाला व्हिडिओ टाकतो. काही शेतकऱ्यांना असं वाटतं की हे 2-3च पिकं याच्यावर येतात का बा, बाकीचं पीक याच्यावर होत नाही का. तर मंडळी, या तंत्रज्ञानानुसार आपण कुठलंही पीक आपण या तंत्रज्ञानावर आपण घेऊ शकतो. आणि याच्यामध्ये आपण पहिल्या पिकाचे खोडं हे 2-3 तत्वावर ही शेती केल्या जाते. की पहिला जो असतो मुद्दा तो आपण बेड बनवायचा आणि बेड बनवला की तो बेड तोडायचा नाही. हा झाला त्यातला एक पॉईंट. दुसरा पॉईंट असतो की जे आपण पीक घेऊ त्या पिकाचे खोडं, जे बूड असतं पिकाचं, ते जमिनीलाच आपण ठेवायचं, ते उपटून घ्यायचं नाही, काटून घ्यायचं. हा झाला 2 मुद्दे. आणि तिसरा मुद्दा जो असतो तो पिकाची फेरपालट. म्हणजे पिकाची फेरपालट करायची. यावेळेस जर आपण मका घेतला तर पुढं गहू घ्यायचा, यावेळेस सोयाबीन घेतला, सोयाबीन नंतर चना, असं बार तेच पीक त्या शेतामध्ये घ्यायचं नाही. तर याच्या फेरपालट करायची. या 3 मुद्द्यावर आपण ही शेती करतो. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल मी की पहिलं पीक काढल्यानंतर दुसरं पीक कसं घ्यायचं आणि कशा तयारी आपण त्यामध्ये करायची. तर या ठिकाणी आपण बघू शकता, आम्ही पहिले मका घेतली होती आणि मका काटून घेतली. मका काटून घेतल्याच्या नंतर मकाची जी बुडं आहे ती तशीच ठेवली आणि टोकन यंत्राच्या सहाय्याने त्या ठिकाणी दुसरी पिकाची आपण म्हणजे मक्याचीच लागवड केली. आता ते एखाद्या वेळेस चालते. ती मक्याची लागवड टोकन यंत्राच्या सहाय्याने आपण टोकननी करून केली आणि मका एकदम चांगली येते. आता काही शेतकऱ्यांना असं वाटतं की बेडवर मका असल्यावर ती पडत नाही का. तर हे बघा, हे बघू शकता आपण व्हिडिओमध्ये, ही बेडवरती मक्का आहे, खाली नाली आहे आणि वरती बेड आहे. आणि बेडवरती मक्का आहे आणि तरी कुठलीही ती म्हणजे ती काणी झालेली नाही किंवा वाऱ्याने पावसाने ती पडली नाही. आणि क्वालिटी पण चांगल्या पद्धतीची आलेली आहे. आता ती मका आपण काढून घेतल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी गव्हाची पेरणी करू शकतो, हरभरा पेरू शकतो, जऊस, कापूस. जर आपण रब्बीमध्ये असेल मका घेतली तर जून-जुलैमध्ये आपण त्या ठिकाणी कापूस घेऊ शकतो, भुईमूग घेऊ शकतो. कुठलंही पीक आपल्याला जे पीक योग्य वाटेल, आपल्या भागामध्ये जे पीक चालत असेल ते पीक आपण या ठिकाणी घेतो. आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की बा ऊसावर पण हे केलं जातं. तर आम्ही आता हे कापूस घेतला आणि या कापसाला कुठलीही मेहनत केलेली नाही. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता
त्याला दोड्या वगैरेही चांगल्या लागलेल्या आहे. आणि ते कापूस काढल्याच्या नंतर आपण त्या कापसाची जी कुट्टी ते खोड असतं ते सीडर मशीन येतं एक ट्रॅक्टरवरचं, त्याच्या साहाय्याने आपण तिची कुट्टी करून ती कुट्टी पूर्ण शेतामध्ये पसरवली जाते. आणि ती कुट्टी पूर्ण शेतामध्ये पसरवल्याच्या नंतर आपण एका बैलाच्या किंवा छोटं पॉवर विडर असतं त्या साहाय्याने बेड रिपेअर करतो फक्त, म्हणजे डिस्टर्ब करत नाही बेडला, बेड तोडत नाही, बेड फक्त रिपेअर करतो. यामुळे काय होतं की आपला जो होणारा खर्च आहे बार नागर रोट्या, तर हा खर्च आपला वाचतो. आणि जो खताचा खर्च येतो तो पण कमी येतो, कारण आता आपण ही कुट्टी टाकली ना तर ही कुट्टीचंही आपल्या शेतामध्ये बरंच खत बनतं आणि आपल्या जमिनीचा पोत सुधारतो. तर आपण अशा पद्धतीची आपण शेती SRT पद्धतीने आपण करू शकतो. आता हे बघा, आम्ही या ठिकाणी याची कपाशीची कुट्टी केलेली आहे. या कुट्टी केल्यानंतर म्हणजे आज कुट्टी करून घेतली आणि उद्या लगेच त्याच्यामध्ये या पॉवर विडरच्या साहाय्याने आम्ही ते बेड रिपेअर केले. म्हणजे काय केलं की ती जी कुट्टी झाली होती ती कुट्टी अशी मातीमध्ये दाबल्या गेली रिपेअर बेड केल्यामुळं, आणि त्या बेडवरती आपण टोकन यंत्राच्या साहाय्याने टोकननी करून पीक घेऊ शकतो. तर मंडळी, आपल्याला या SRT तंत्रज्ञानामध्ये जर शेती करायची असेल तर एक नंबर आहे, मोबाईल नंबर 9673072975. ह्या नंबरला कॉल करून ह्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला हाय करायचे. हाय करून टाकलं की तो तुम्हाला तिकडून AI नंबर आहे आपला, तो तुम्हाला प्रत्येक पिकाची, कुठल्या पिकाची तुम्हाला माहिती पाहिजे तिथपर्यंत तो पोहोचेल. आता आम्ही ह्या कपाशीनंतर आता आपण बघितलं त्या ठिकाणी आपण ती कुट्टी करून, ती कुट्टी आपलं बेड रिपेअर करून काही ठिकाणी कापूस घेतला, मका घेतली, सोयाबीन घेतलं, जवशी घेतली आणि गहू पण घेतला. बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की गहू कसं शक्य आहे बा, गव्हाला तर आपण दाट पेरतो, पण दाट पेरून जेवढं उत्पादन आपल्याला मिळतं तेवढंच उत्पादन किंबहुना त्यापेक्षा 1-अर्धा क्विंटल कमी जादा आपण या पद्धतीनुसार घेऊ शकतो. तर 18 ते 20 क्विंटलपर्यंत गहू, आणि रब्बीमध्ये जर असेल तर 50 क्विंटल मका आपल्याला या पद्धतीनुसार मिळते, रब्बीमध्ये मिळते. खरीपामध्ये मिळत नाही एवढं उत्पादन, कारण खरीपामध्ये पाण्याचं नियोजन आपल्या हातात नसतं. तर रब्बीमध्ये एवढं आपल्याला उत्पादन या मक्याचं मिळतं. आपण बघू शकता, आता ही मका आम्ही काढल्याच्या नंतर हे शेत असं स्वच्छ झालेलं आहे, कारण या मक्याला आपण टिंजर हे तणनाशक फवारलेलं आहे. मक्याची लागवड झाल्यावर एक 25 दिवसानंतर आपण टिंजर या तणनाशकाची फवारणी केली, आणि ते तणनाशक एवढं पॉवरफुल आहे सध्या की मका काढल्यावर बी काही दिवस त्या शेतामध्ये ते तण होऊ देत नाही. आणि त्या अळीसाठी, जी मक्यामध्ये लस्कर अळी पडते, त्या अळीसाठी आपण कोराझन किंवा डेलिगेट असे पॉवरफुलच औषध घेतो आपण. ते हलके फुलके घेत नाही, त्याच्यामध्ये बरेचसे येतात, पण बार परेशान झाल्यापेक्षा आपण असे घेतो. आणि आता तेच शेत, जी मका लावली होती आपण, त्या शेतामध्ये आपण आता कापूस पिकाची लागवड करतो आहे. आणि तण तसंची, ह्या तणावर आपण ग्लायफोसेट काल फवारलं आणि आज लागवड केली, म्हणजे 1 दिवस अगोदर त्याची फवारणी करून घेतली आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याची टोकननी करायला सुरुवात केली. तर काहीच अडचण येत नाही, बेस्ट पैकी ते उतरलेलं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा गैरसमज असतो की ग्लायफोसेट फवारलं की परत